आम्ही टर्न घेतला आणि सरळ निघालो आम्ही अकोला रोडवर. इकडे रेल्वे स्टेशन आहे आमचं हिंगोली. चला तर मित्रांनो आम्ही निघलोय बघा. आता इथून 10-15 मिनिटाचा डिस्टन्स आहे बघा. 10-15 मिनिटाच्या नंतर आम्ही पारोळ्याला जाईल बघा. चला तर दाखवतो तुम्हाला आता रस्त्याने काय काय सीन वगैरे दाखवतो कसं कसं काय काय आहे. चला तर भेटूया मग. आम्ही बायपासला पोहोचलोय बघा. हिंगोलीचा बायपास आहे बघा. अकोला बायपास आहे. इथपर्यंत हिंगोली आहे बघा आमची. जास्त काही मोठी नाही ना हिंगोली, छोटीच आहे. हे आता सरळ जाणारा रस्ता आहे ना तो वाशिम आणि अकोल्याला जातो बघा. वाशिम, अकोला, अमरावती वगैरे जातो. आणि हा आहे ना बायपासचा रोड आहे. हा नांदेडला जातो बघा इकडनं. आणि आम्हाला जायची सरळ बघा. संस्कार टाकीज आहे बघा. हिंगोलीतली आहे ना एकमेव टाकीज आहे. आम्ही इथं पिक्चर वगैरे बघायला येतो. एकमेव टाकीज आहे बघा. इकडून सरळ गेल्याच्या नंतर आहे ना आम्हाला सरळ जायचं आहे आता. पण काय वाटतं तुला? खूप छान वाटायला लागले. पण काय काय करणार आहे तिथे गेल्याच्या नंतर? एन्जॉय करून का खरं का? मग आणखी काय म्हणतो? निघलो का आपण? हो का? पेट्रोल कितीच लागलं तू? 180 रुपये. एवढं काय करायचं आपल्याला पेट्रोल? असं का? बरोबर, चालेल. चला तर भेटू. दिसतंय ना, हे हिंगोलीतलं एकमेव आहे ना इंजिनिअरिंग कॉलेज होतं. ते आता सध्या बंद पडले बघा हिंगोलीमध्ये. आता हिंगोलीमध्ये सध्या तरी कोणतं कॉलेज नाही बघा, इंजिनिअरिंग वगैरे कॉलेज. पॉलिटेक्निक कॉलेज आहे ते परभणी रोडला आहे बघा. आणि पुढे गेल्याच्या नंतर डेंटल कॉलेज झालेलं आहे. आणि नवीन आता येतोय बघा, आता मेडिकल कॉलेज पण हिंगोलीमध्ये येतोय. पण इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे आमच्या हिंगोलीमध्ये. पावसामुळे किती हिरवगार पसरलेली आहे बघा. किती सुंदर असं शेत दिसत आहे बघा. सगळीकडे ना हिरवाई पसरलेली आहे बघा. हा बघा, हा इकडून येणार आहे ना, हा नांदेड हायवे आहे बघा. नांदेडला जाणार रस्ता इकडनं सरळ. नांदेडला म्हणजे हिंगोली शहरामध्ये येण्याची गरज पण नाही. नांदेडला सरळ म्हणजे बायपासवरनंच निघून जाता येते बघा. आणि जे पुढे दिसतंय ना ते आमच्या हिंगोलीचं आहे ना डेंटल कॉलेज आहे बघा. इथून सरळ गेल्याच्या नंतर आम्हाला खाली उतरायचं. हा सरळ जाणार आहे ना वाशिम अकोल्याकडे जाणारा रस्ता आहे. आम्हाला इकडून आहे ना असं खाली आहे ना थोडं 1-2 किलोमीटरवर गेल्याच्या नंतर आहे ना आम्ही खाली जाणार आहे. म्हणजे ते थोडं खाली आहे, असं इकडच्या साईडला आहे बघा ते परवा कॉलेज आमचं हिंगोली. तर इकडनं वाशिमला जातो.
हा पारोळ्याची पाठी आहे बघा. पारोळा गाव एक आहे आणि त्याच्या अलीकडेच आहे ना, गावाच्या अलीकडेच आहे ना, चांगला आहे ना तलाव आहे. त्या तलावावरनं पाणी पडतो, ते मस्त धबधबा दिसतो. इकडनं आहे ना खालती जायचं आहे बघा. इकडून खाली गेल्याचं आणि सरळ जातो तो वाशिमकडे जातो रस्ता. आम्ही इकडे जाणार आहे बघा खाली. इकडनं सरळ आहे ना 2-3 किलोमीटरवरच आहे समजा पारोळाचं आहे बघा. पोहोचलेले बघा पारोळ्यामध्ये. एक तलावाचा वर धबधबा आहे वगैरे. तलावच आहे समजा थोडंसं, पण टुरिस्ट प्लेस झाला आहे आमच्या हिंगोली जिल्ह्यामधला. चांगलाच म्हणजे गाजला आहे जरासा थोडंफार. मस्त झाला आहे बघा. चला आता तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे ते काय आमचा टुरिस्ट प्लेस बघा. तेवढं काय खास नाही ना, पण एक तुम्हाला दाखवते बघा. तो समोर दिसतोय ना तो वाला धबधबा. एक छानसा धबधबा झालेला आहे बघा तिकडे. हेच आमच्या इकडे असं स्पॉट आहे बघा. टुरिस्ट स्पॉट झालेला आहे बघा. आलोय बघा. जाऊन तुम्हाला दाखवतोय बघा कसं वगैरे धबधबा वगैरे काय आहे. चला दाखवतोय तुम्हाला बघा. चला हे बघा रस्ता चिखल किती आहे. चिखलातून जावं लागायला. किती चिखल आहे. चिखलामधून जावं लागायला बघा. बघा पाण्याचा प्रवाह बघा किती जोरात चालू आहे बघा. खूप आता हिंगोलीमध्ये पाणी पडलं आहे ना, पाण्यामुळे आहे ना खूप म्हणजे प्रवाह खूप असा फास्ट झाला आहे बघा त्याचा. बघा ते प्रेशर बघा पाण्याचं किती. धबधब्याचं रौद्ररूप बघा एकदा. किती प्रेशरनं पाणी पडतंय बघा ते. मी थोडं जवळ जाऊन दाखवतोय तुम्हाला बघा एकदा. खूप असं प्रेशरनं पाणी आहे बघा. नो तुम्ही बघा किती रौद्ररूप आहे बघा या धबधब्याचं. किती पाण्याचा प्रेशर आहे बघा. किती प्रेशर वाटायला बघा. हेच आमच्या हिंगोलीचं कसं रौद्ररूप दाखवतोय बघा धबधबा. जवळ जाऊन दाखवतोय बघा तुम्हाला कसं वाटतंय बघा. ते पाण्याचा प्रवाह बघा किती मोठा आहे बघा. कशी भारी वाटते. माशी वगैरे बघा किती भारी आहे. हे बघा. मग आयन तुला काय वाटतं, कसं वाटतं धबधबा कसा आहे? एक नंबर आहे का? खरं आहे का? तुला कसं वाटतं रे? एक नंबर आहे ना. पाण्याचा प्रवाह किती आहे? ते आताच वाढला का कसा? 2-3 दिवसाच्या पहिलेच वाढले. अच्छा अच्छा. इथं काहीतरी अनुचित प्रकारचं घडलेलं आहे का? अच्छा अच्छा. बघा तुम्ही बघता रौद्ररूप बघा फक्त धबधब्याचं कसं आहे बघा. बघा तुम्ही किती प्रेशरनं पाणी चाललंय बघा. किती प्रेशर आहे बघा पाण्याचं. इकडनं पाणी यायला लागलं बरं. जाऊन पाहतोय बघा. तिकडे जायला तर चान्स नाही ना बघा. भरपूर प्रेशर आहे पाण्याचं. पाण्याच्या प्रेशरमुळं जाता येणार नाही. ते बघा फक्त. हे असा आमच्या हिंगोलीचा धबधबा आहे बघा. इकडे समोर आहे ना एक मोठं तलाव आहे. ते तलाव जेव्हा भरतो ना, त्या तलावामधनं आहे ना जे भरलेलं पाणी असतो ना तो खाली येतो. ते खाली आल्याच्या नंतर आहे ना इथं जराशी टेकडी आहे. त्या टेकडीमुळे ना इथं धबधबा निर्माण झालेला आहे बघा. बघा किती विकराळ रूप आहे बघा या धबधब्याचं. हेच आमच्या हिंगोलीला आहे ना एकदम चांगला धबधबा आहे. आणखीन जरा पुढे जाऊन दाखवते तुम्हाला काय काय तिकडं. जाण्याची कोशिश करतोय बघा. पाहतोय पाणी वगैरे आहे का तिथं. पाहतो बघा. फोटो सेशन चालू आहे बघा यांचं. नुसते फोटो काढायला लागले. चांगलं वाटायला लागलं म्हणून.
असा आहे बघा इथला आमचा पारोळ्याचा धबधबा. मग नितीन तुला काय वाटतंय धबधब्याबद्दल हिंगोलीच्या? अच्छा, असा भारी प्लेस आपल्या हिंगोलीमध्ये आहे का कुठे असं नवीन? नाही आहे ना. अच्छा अच्छा, चला तर मग आम्ही दुसऱ्या मित्राला पण विचारतो बघा. मग शुभम काय वाटतंय तुला? पारोळा चांगला आहे का? चला मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर बाय बाय.